मोर्चामध्ये मला बोलावलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। एक सामाजिक कार्यकर्ता आणि रयत क्रांती संघटनेचा विदर्भ प्रमुख म्हणून माझी एक जबाबदारी आहे की समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण भांडलं पाहिजे। आज तुमची समस्या उद्या माझी राहील तर तुम्ही याल। प्रत्येक समाजासाठी प्रत्येकाने भांडलं पाहिजे, तेव्हा कुठं प्रत्येकाला न्याय मिळेल। आणि न्याय सरकार एवढ्या सोप्या पद्धतीने देत नाही। आपण आज निवेदन दिलं म्हणजे आपलं नाव आलं लिस्टमध्ये असं होत नाही। कारण आपण जे भांडतो ते आपल्यासाठी भांडत नसतो, कोणासाठी भांडतो? आपण मेहनत करतो, पैसे कमावतो, रोजीरोटी कमावतो, प्रॉपर्ट्या कमावतो, कोणासाठी कमावतो? येणाऱ्या पिढीसाठी। म्हणून त्या पिढीला काहीतरी भेटावं यासाठी आपण संघर्ष आज जर केला तर उद्या त्या पिढीला भेटेल। म्हणून हा संघर्ष आज आपण इथे निवेदन देत आहे। 2008च्या आधी तुमच्या महाराष्ट्राच्या यादीत होतं, काही लोकांना सर्टिफिकेट सुद्धा दिलेले आहे। परंतु 8 नंतर असं काय घडलं की तुम्ही बा या समाजाला वंचित ठेवलं कास्ट सर्टिफिकेट पासून? असं कोणतं समाजावर यांनी तुमचं घोडं मारलं सरकारचं या समाजाने? मग यांच्यावर का अन्याय बा? तर यासाठी आज आपण एकत्र आलो आहे। आज आपण SDOला निवेदन देऊ। SDO काही सरकार नाही आहे, SDO म्हणजे एक माध्यम आहे सरकारपर्यंत पोहोचण्याचं। आज आपण या माध्यमातून, या मोर्चाच्या माध्यमातून सरकारपर्यंत आपलं निवेदन पोहोचत आहे। यानंतर पुढची स्टेप आपण काय करू? आंदोलन करू। पूर्ण विदर्भातून विभागीय आयुक्त जे राहतात अमरावतीला, तिथे आपल्याला आंदोलन करायचं आहे। कसं असते, जेव्हा आंदोलनात सगळेजण एकत्र जमून गर्दी करते किंवा आक्रोशाने आपण एकत्र येतो, तेव्हा त्या आंदोलनात एक धार येते आणि त्या धारीमुळं सरकारला झुकावं लागतं। त्यामुळं आता येणाऱ्या आंदोलनात मुला बाळासह, कारण आता एवढंसं जरी तुमचं लेकरू असेल 2 महिन्याचं, तरी ते तुम्हाला तिथे दिसलं पाहिजे, कारण त्याच्या भविष्यासाठी आपण मानतो। आजचं फक्त आपण निवेदन देऊ, त्यांचे आश्वासन, त्यांना वेळ देऊ की 15-20 दिवसात तुमच्याकडून काय होते ते करून घ्या। जर तुमच्याकडून कुठलाही निर्णय आमचा झाला नाही किंवा कुठलीही सरकारने दखल घेतली नाही तर येणारा मोर्चा आमचा आयुक्त कार्यालयाने जर दखल घेतली नाही तर त्यापुढे आम्ही सरकारच्या म्हणजे मुंबईला मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी किंवा मंत्रालयावर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही। एवढं आपण आश्वासन। खर्च जेवणाचा एकच टाईम जेवायचा लागेल तर भाकरीच खायची, पण जाणं येणं ह्या सर्व खर्च आपल्याला करावा लागेल, कारण आपला संघर्ष आहे, यांचा माझा नाही आहे काय? हे एकट्यांचं आहे बा, हेच एकटे भांडतील नाही। तुम्ही जर तयार असाल तर तुम्ही या संघर्षात उतरा, नसाल तर आताच बाहेर निघून जा, कारण हा संघर्ष तुमच्या येणाऱ्या पिढीसाठी आहे, तुमच्यासाठी नाही आहे। म्हणून तुम्हाला गेलेल्या पिढीने इतिहास घडवला, म्हणून आज आपल्याला हे सगळं स्वातंत्र्य पाहायला भेटून राहिलं। जर गेलेली पिढीच लढली नसती तर आपल्याला स्वातंत्र्य पाहायला मिळालं नसतं। म्हणून तुम्हाला जर वाटते की यादीत नाव समाविष्ट झालं पाहिजे, येणाऱ्या पिढीला आपल्या त्यांच्या अधिकाराचं एक कास्ट सर्टिफिकेट भेटलं पाहिजे आणि त्या कास्ट सर्टिफिकेटनुसार भारतभर जे योजना येतात